नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपण जर का स्वामी सेवेकरी असाल, स्वामी सेवा करत असाल तर आपल्याला हा श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ माहिती असेलच. स्वामी चरित्र सारामृत हा एक नुसतं पुस्तक नसून हा एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे. आपल्या आयुष्याचं, आपल्या संसाराचं, आपल्या सुखाचं सोनं करणारा हा दिव्य भव्य असा एक ग्रंथ आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारं संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना, तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात. स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचं पारायण करतात. बघा, रोजच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण प्रत्येक जण करत असालच. कोणी रोज 3 अध्याय वाचत असाल, कोणी रोज एक पारायण करत असाल, कोणी स्वामी प्रकट दिनानिमित्त किंवा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त हे पारायण करत असाल, कोणी आपल्या इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त ही सेवा करत असाल. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. तर त्याचं कारण हे आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात. ह्या नियमांचं जर का पालन करून आपण सेवा केली, कुठलीही सेवा केली, तर त्याचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं. कारण आपण जी पण काही छोटी मोठी सेवा करतो, फक्त ती पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही केली ना, तर स्वामी प्रत्येकाने केलेल्या सेवेचं फळ त्यांच्या योग्यतेनुसार, त्यांची जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेस देत असतात. स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही या ग्रंथातील 3 अध्याय वाचायचे आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, किंवा तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि 1 वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता बऱ्याच जणांना स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ह्या सेवा करायच्या असतील. कोणी 21 दिवसांच्या सेवा चालू केल्या असतील, कोणाला 11 दिवसांच्या करायच्या असतील, आणि ज्यांना 11 दिवसांच्या देखील सेवा करायला वेळ नाही त्यांनी अगदी 7 दिवसांचे हे पारायण केले तरी चालेल. मग तुम्ही रोज 1 पारायण या पद्धतीने 7 दिवसात 7 पारायण करू शकतात. ज्यांना 11 पारायण करायचे असतील त्यांनी 11 दिवसात 11 पारायण करायचे आहे. ज्यांना 11 पारायण करायचे आहे त्यांनी ह्या सेवेला आजपासून म्हणजेच 10 तारखेपासून सुरुवात करायची आहे. ज्यांनी हा व्हिडिओ उशिरा बघितला असेल त्यांनी उद्यापासून या पारायणाला सुरुवात केली तरी चालेल. तुम्ही एका दिवशी 2 पारायण करून तुमचे 11 पारायण तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत पूर्ण करू शकतात. आता बऱ्याच जणांना ह्या पारायणाचे नियम माहिती नाही. बघा, कुठलीही सेवा आपण जर का काही नियम पाळून केली ना, की त्याचं 100 नाही तर 101% फळ आपल्याला हे मिळत असतं. नियम कुठले हो? नियम अगदी छोटे छोटे आहेत. बघा, नियम म्हटलं ना की प्रत्येकाला भीती वाटते. नियम म्हणजे काय? नियम कसे पाळायचे? आमच्याकडनं पाळणं होईल का? नाही पाळणं झालं तर काय होईल? मग अशा भीतीने बरेच जण सेवा करत नाही. तर बघा, सेवा कोणी करायची? आता ज्याला वाटलं ना की मला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, त्यांनी आवर्जून सेवेला सुरुवात करायची आहे. सेवेला सुरुवात करा. स्वामींसमोर एक नारळ खडीसाखर ठेवा किंवा केंद्रात एक नारळ खडीसाखर ठेवा आणि स्वामींना विनंती करा, करता करविता तुम्ही आहात, मी बालक आहे, अज्ञान आहे, मला ही सेवा करायची आहे, माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या, निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण होऊ द्या, असं स्वामींना सांगून आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे. बघा, आपण फक्त सेवा करण्याला निमित्त मात्र आहोत.
करता करविता सर्व काही स्वामी समर्थ महाराज आहे. स्वामी हे अख्ख्या ब्रह्मांडाचे नायक आहे. त्यांच्याशिवाय झाडाचं एक पान देखील हलत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या मनात ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करा. उगाच बळच सेवेला सुरुवात करू नये. बघा, उगीच करायची आहे वाटतं म्हणून करावी, बळच जर का तुम्हाला वाटत असेल ना तर बळच तुम्ही सेवेला सुरुवात करू नका. याचं तुम्हाला कुठलंही फळ मिळणार नाही. तुम्ही अंतःकरणापासनं अगदी छोटी सेवा केली तरी चालेल, अगदी 5 मिनिटाची केली तरी चालेल. रोज तुम्हाला या ग्रंथाचं एक पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी रोज 3 अध्याय वाचले तरी चालेल. अगदी छोटीशी केलेली सेवा देखील आपल्याला आपल्या स्वामींपर्यंत पोहोचत असते. आता बघा, या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. आता नियम पाहूया. पहिले नियम म्हणजे काय? 1 ते 21 अध्याय आहेत. तुम्हाला जर का रोज एक पारायण करायचं असेल तर तुम्हाला एका बैठकीत एकाच जागेवर बसून 1 ते 21 अध्याय एका बैठकीत पूर्ण वाचायचे आहे. ही सेवा तुम्ही संकल्प सोडून करू शकतात. अगदी इच्छापूर्ती असेल तर संकल्प सोडा. सेवा कोण करत आहे, गोत्र सांगा, कशासाठी करत आहात ते तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुम्ही रोज 7 अध्याय वाचून, या ग्रंथातील रोज 7 अध्याय वाचून 3 दिवसात एक पारायण करू शकतात. किंवा तुम्ही रोज 3 अध्याय वाचून 7 दिवसात एक पारायण तुम्ही करू शकतात. तुम्हाला जर का एक पारायण करायचं असेल, 7 दिवसात करायचं असेल तर तुम्ही या ग्रंथातील रोज 3 अध्याय वाचा. तुम्हाला 3 दिवसात एक पारायण करायचं असेल तर या ग्रंथातील तुम्ही रोज 7 अध्याय वाचा. आणि रोज तुम्हाला एक पारायण असं 7 दिवसात 7 पारायण करायचे असतील तर तुम्हाला या ग्रंथातील रोज 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचायचे आहे. हा झाला महत्त्वाचा नियम. दुसरं म्हणजे आपण सेवा करतो. आपण सेवा ही आपल्यासाठी करत असतो, आपले कष्ट दूर होण्यासाठी करत असतो. आपल्या जीवनात खूप अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण ह्या सेवा करत असतो. एखाद्याचं लग्न जमत नसेल, एखाद्याला नोकरी लागत नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छा ठेवून संकल्प सोडून या सेवा करा. नक्कीच तुम्हाला या सेवेचं संपूर्ण फळ मिळणार आहे. बघा, स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत हे जे काही दिवस असतात ना, हे दिवस पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात. ह्या काळात आपण जास्तीत जास्त स्वामींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. कारण या काळात आपण जेवढी काही सेवा करू ना, ती सेवा आपल्याला स्वामींच्या जवळ घेऊन जात असते. त्यामुळे तुम्ही इच्छापूर्तीसाठी संकल्प सोडून सेवा करायची आहे. दुसरं म्हणजे सेवा करत असताना आपल्याला घरात मांसाहार करायचा नाही. नॉनव्हेज आपल्याला कडकडीत बंद करायचं आहे. परंतु काही वेळेला असं असतं की घरातले ऐकत नाही. मग घरातले ऐकत नाही त्यांच्यासाठी आपल्याला काही विशिष्ट वाराला आपल्याला नॉनव्हेज बनवून द्यावं लागतं. मग अशा वेळेस जे कोणी सेवा करत असाल त्यांनी मांसाहार करायचा नाही आणि तुम्ही घरातील इतर व्यक्तींसाठी तुम्ही नॉनव्हेज बनवून देऊ शकतात. नॉनव्हेज बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा घर सुचिरभूत करून, स्वच्छ करून, गोमतीर पाणी शिंपडून तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा करताना तुम्ही जर का संध्याकाळी सेवा करत असाल तर तुम्हाला घरात सकाळी दुपारी नॉनव्हेज करून संध्याकाळची सेवा अजिबात करायची नाही. तुम्हाला माहिती आहे ना की आज तुम्हाला नॉनव्हेज करायचं आहे, मग त्या दिवशी सकाळी लवकर उठा, देवपूजा करून घ्या, घर स्वच्छ करा, तुमची सेवा करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही नॉनव्हेज बनवा. नॉनव्हेज घरात आणल्यानंतर, बनवल्यानंतर तुम्हाला देवघरात जायचं नाही. देवाच्या कुठल्याही गोष्टींना किंवा ग्रंथांना तुम्हाला हात लावायचा नाही. ह्या नियमाचं तुम्हाला कडकडीत पालन करायचं आहे. त्याचप्रमाणे सेवा जर का चालू असेल ना तर मग अशा वेळेस तुम्ही मंगळवार, रविवार, बुधवार, शुक्रवार असे जे वार असतात ना, मग ह्यापैकी तुम्ही कमीत कमी मांसाहार घरात करण्याचा प्रयत्न करा. कारण आपण सेवा ही घरासाठी करत असतो, घरातील व्यक्तींसाठीच करत असतो. त्यामुळे सेवा करताना घरातील मांसाहार हा थोडासा कमी केला पाहिजे. आणि घरातील इतर व्यक्तींनी देखील, जी व्यक्ती सेवा करत आहे ती व्यक्ती आपल्यासाठीच सेवा करत आहे हे समजून घेऊन, त्या व्यक्तीला देखील समजून घेऊन आपण ह्या गोष्टी घरात पाळायच्या आहे. तिसरं म्हणजे बघा, ह्या सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करता आलं तर करायचं आहे, नाही केलं तरी चालेल. ज्या दिवशी पालन करता येणार नाही त्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची आहे, घर स्वच्छ करून आपल्याला पारायण करायला बसायचं आहे. पारायण करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आपलं आसन एकच असावं, रोज तेच आसन घ्यायचं. त्याचप्रमाणे सेवा करताना मध्ये उठायचं नाही, फोनवर बोलायचं नाही, इतरांशी बोलायचं नाही. सेवा चालू असताना आपल्याला कोणाचा अपमान करायचा नाही, घरात मोठ्याने बोलायचं नाही, वाद घालायचे नाही. रोजच आपल्याला कोणाचा अपमान करायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही. परंतु
सेवा चालू असताना कडकडीत हे नियम पाळायचे. काही वेळेला काय होतं ना, एखाद्याला सारखं वाईट बोलण्याची सवय असते, बडबड करण्याची सवय असते आणि मग सेवा करूनही त्यांना त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत नाही. मग ते म्हणता आम्ही एवढी सेवा केली तरी आम्हाला फळ मिळालं नाही. बघा, ज्यावेळेस जर का आपण अशा गोष्टी करतो आणि सेवा देखील करतो ना, तेव्हा आपल्या सेवेचं फळ हे शून्य झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे. सेवा चालू असताना तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. सेवेचा एकच वेळ ठेवा. कारण बघा, कुठलीही सेवा करताना आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या काही अडचणींसाठी ही सेवा करत असतो. त्यामुळे स्वामी देखील, देव देखील आपल्याला त्या वेळेत आपली वाट पाहत असतात. त्यामुळे आपण आपल्या सेवेमध्ये एक टायमिंग किंवा सेवेमध्ये एक नित्यता ठेवायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करता जरी आली नाही तरी देखील तुमच्या देवघरामध्ये तुम्ही स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तरी देखील आपल्याला सेवेला बसण्याच्या अगोदर स्वामींना मुजरा करायचा आहे, धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा करत असताना रोज नैवेद्य काय दाखवायचा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. मग रोज तुम्ही काय नैवेद्य दाखवायचा? तर बघा, अगदी तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, दूध साखरेचा दाखवा, फळांचा दाखवा, ड्रायफ्रूटचा दाखवा. असं काही नाही की तुम्ही रोज नैवेद्य बनवलाच पाहिजे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, रोज नैवेद्य बनवायचा का? मग सेवा आम्ही करत नाही. बघा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बनवा. नाही बनवता आलं तर अगदी साखरेचा नैवेद्य दाखवा. एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा. रोज स्वामींना शक्य झाल्यास तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक देखील करू शकतात. अगदी साधे सोपे नियम आहेत. तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर तुम्ही अगदी साध्या पद्धतीने उद्यापन देखील करू शकतात. उद्यापन घरातल्या घरात तुम्हाला करायचं आहे. त्या दिवशी तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवा, वरण भाताचा बनवा, घेवड्याची आवडीची भाजी बनवा. या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक बनवून स्वामींचा प्रकट दिन साजरा करायचा आहे. त्याचप्रमाणे स्वामींना त्यांच्या आवडीचे बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू तुम्हाला शक्य झाल्यास घरात बनवून तुम्हाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामी चरित्र सारामृत हे एक पारायण तुम्हाला करणं शक्य नसेल सेवेमध्ये तर तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी देखील 1 दिवसाचं हे पारायण करू शकतात. अगदी साधे सोपे नियम आहेत. हे नियम कोणीही पाळू शकतं. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. आता हे पारायण कोणी करायचं? विधवा महिला देखील करू शकते, लहान मुलं करू शकतात, मुली करू शकतात, आजी आजोबा करू शकतात. ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी हे पारायण केलं तरी चालेल. त्याचप्रमाणे हे पारायण जर का तुमचं हे पारायण करताना तुम्हाला काही अडचणी आल्या, त्या दिवशी पारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 2 टायमाला पारायण करून तुमची ही सेवा 11 पारायणाची स्वामी प्रकट दिनापर्यंत पूर्ण करू शकतात. ज्यांना मासिक अडचण आली किंवा मासिक अडचण असेल तर त्यांनी ते झाल्यानंतर पारायण करायला सुरुवात करायची आहे. स्वामींच्या प्रकट दिनानंतर देखील तुम्ही तुमचं हे पारायण कंटिन्यू करू शकतात. त्याचप्रमाणे अडचण असेल तर 4 दिवस ही सेवा करू नका. 5व्या दिवसापासून सुचिरभूत होऊन घर स्वच्छ करून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. आता ही सेवा कधी करायची? बघा, ज्यांना ज्या दिवशी वाटेल मला ही सेवा करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. कोणत्याही गुरुवारपासून सेवेला सुरुवात करू शकतात. स्वामींच्या प्रकट दिनापासून देखील तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकतात. असं कुठलंही बंधन ह्या सेवेला नाही आहे. या सेवेबरोबर तुम्हाला अखंड नाम जप देखील करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त नाम जप करायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.